कोणतीही अफवा न पसरता रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाकडून मॉक ड्रिल यशस्वी. सविस्तर वृत्त. रत्नागिरी तहसील कार्यालय, संगमेश्वरमधील हातीब ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका यासह JSW पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट, अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख 4 कंपन्या, रेल्वे स्टेशन्स अशा विविध ठिकाणी जिल्ह्यात कोणतीही अफवा न पसरता प्रशासनाकडून यशस्वी मॉकड्रिल पार पाडण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. जलद कृती दल, पोलीस दल, आपदा मित्र नागरी संरक्षण दल, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, NCC कॅडेट, आरोग्य विभाग, नगरपालिका अग्निशामक दल, जिल्हा प्रशासन आदींचा यामध्ये सहभाग होता. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक निलेश माहिनकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदींनी यामध्ये सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी यांनी आज झालेल्या मॉकड्रिलमध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधताना रत्नागिरी जिल्ह्यात आज झालेले मॉकड्रिल हे यशस्वी झाले असून कोणतीही अफवा या मॉकड्रिलच्या वेळी न पसरल्यामुळं विश्वास संपादन झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी यशस्वीरित्या मॉकड्रिल झाल्याने संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभारही जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 7 मे रोजी यशस्वीरित्या मॉक ड्रिल झाले संपन्न. विशेष प्रतिनिधीसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.